न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने संपूर्ण शहराचे राजकीय तापमान कमालीचे वाढले आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन 4 दिवस उलटले नसतानाही परंड्याच्या गल्लीबोळ, चहाचे स्टॉल आणि बाजारपेठांमध्ये सध्या फक्त एकाच प्रश्नावर चर्चा रंगत आहे, तो म्हणजे गुलाल कुणाचा। विजयाची कुजबूज आणि शर्यतीची धाकधूक सर्वत्र अनुभवायला मिळत आहे। यावेळच्या निवडणुकीत 2 प्रमुख गटांमध्ये अतितटीची लढत झाली। एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर यांनी कमान सांभाळली, तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती नगरविकास आघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांनी कडवे आव्हान दिले आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती। शिवसेना शिंदे गटाकडून आमदार डॉक्टर तानाजी सावंत, जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंके आणि आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांची प्रचार सभा गाजवल्या। जनशक्ती आघाडीकडून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार राहुल मोटे, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी जोरदार प्रचार केला। 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत प्रभागनिहाय मतदान टक्केवारी हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। ज्या प्रभागांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे, त्या उमेदवारांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण आहे आणि आमचे पॅनल व पक्ष सरस असा दावा केला जात आहे। या उलट काही प्रभागांमध्येही मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने उमेदवारांच्या गोटात चिंतेची छाया पसरली। राजकीय जाणकारांच्या मते या वाढलेल्या घटलेल्या टक्केवारीमुळे निवडणुकीची गणिते मोठ्या प्रमाणावर बिघडली आहेत आणि यंदा उलटफेर पक्का आणि अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे। तरुण मतदारांचा वाढलेला सहभाग, स्थानिक प्रश्नांवर उमेदवारांना द्यावी लागलेली उत्तरे, विविध गटांमधील गटबाजी आणि प्रचारातील शो ऑफ यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या छातीत धडधड वाढवणारे हे घटकच आता निकालाच्या दिवशी काय चमत्कार घडवतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। सध्या संपूर्ण परंडा शहराची उत्सुकता एकाच क्षणावर केंद्रित झाली। मतमोजणीचा दिवस नागरिकांना आता फक्त एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे की पहिला गुलाल कोणाच्या अंगावर उधळला जातो आणि परंड्याचा नवा नगरपिता कोण असेल याचा फैसला लवकरच होणार आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।